आजपासून वसई कला क्रीडा महोत्सवाची सुरुवात होत आहे। पहिला संघ येत आहे न्यू इंग्लिश स्कूल। ज्योत प्रज्वलित झालेली आहे। भरपूर वर्षानंतर जयस क्लब ही कबड्डीमध्ये दिसत असेल तुम्हाला। जयूसाठी 2 मिनिटासाठी सर्वजण स्तब्ध उभे आहेत बघा। आई कालिका माता, अर्नाळा किल्ला आणि जयस क्लब अर्नाळा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 26 डिसेंबर आणि आजपासून वसई कला क्रीडा महोत्सवाची सुरुवात होत आहे। हा 36वा कला क्रीडा महोत्सव आहे आणि सध्या आता समोर प्रॅक्टिस चालू आहे का तुम्ही। जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रॅक्टिस आता नियोजन चालू आहे आणि ही प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर मग मशाल येईल, पुढचा प्रोग्राम चालू होईल। कला क्रीडा म्हटलं तर वसईमधील मिनी ऑलिम्पिक आणि म्हणजे वसई कला क्रीडाने भरपूर सारे इंटरनॅशनल पर्यंत नॅशनल पर्यंत राज्यस्तरीय भरपूर खेळाडू घडवलेले आहेत। पाहू शकता मशाल आपली ऑन द वे आहे, स्क्रीनवर दाखवत आहे इथे लाईव्ह। सो लवकरच आता मशाली येईलच। तुम्हाला जर पुढील 30 तारखेपर्यंत ह्या वसई कला क्रीडाचा आढावा म्हणजे रांगोळीपासून सामने, खो खो, कबड्डी पासून सर्व सामने पाहायचे असतील तर मला लगेचच फॉलो करून घ्या। व्हिडिओला इथूनच सुरुवात करतोय आणि पुढे काय काय होते ते बघा तुम्ही। चला, मशाल आलेली आहे आणि लवकरच आता मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। सो मी इथे जस्ट नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे बघा। चाय पितो आणि लगेचच मला पुढचा कार्यक्रम दाखवतोय। पहिला संघ येत आहे न्यू इंग्लिश स्कूल वसई। बर्वे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल। सेंट ॲनीज कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनियर अतिशय देखणं आणि शानदार संचलन सादर करत आहे। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना मानवंदना देऊया। मित्रांनो, मशाल आलेली आहे मैदानात। तर लवकरच वरची ज्योत पेटून घेतील आणि सामन्यांना सुरुवात होईल। आपल्या टाळ्यांची साथ मला वाटतं या आगमनामध्ये हवी। न्यू इंग्लिश NSS ग्रुप देखील यात सहभागी आहे। वाघमोडे सर, सुमित गोरले, दीपक वानखेडे, प्रतिभा चौधरी। ज्योत प्रज्वलित झालेली आहे आणि आजपासून 36वा कला क्रीडा महोत्सवाची सुरुवात आपल्या जोरात होणार। टाळ्या एकदा जोरदार होऊ दे। ही ज्योत आपल्याला अखंडपणे केवळ 6 दिवस नाही तर पुढचं वर्ष येईपर्यंत मनामनात प्रज्वलित ठेवायचे। गौरव होईल अशा इच्छेने या महोत्सवात भाग घेऊ। जय हिंद।
मित्रांनो, भरपूर वर्षानंतर जयेश क्लब ही कबड्डीमध्ये दिसत असेल तुम्हाला. बघा, जयेश क्लब अर्नाळा इतके वर्ष कबड्डीचा संघ नव्हता, पण या वर्षीपासून आमचे भरपूर कबड्डीचेही संघ आहेत, लगोरीचाही संघ आहे. सर, पहिलाच सामना आमचा कबड्डीचा. बघा, पूर्ण सामना तर दाखवायला नाही मिळणार, पण थोडाफार दाखवायचा प्रयत्न करतो. आणि पूर्ण सामना एक सेपरेट व्हिडिओ टाकेल मी त्याचा. 16 वर्षाखालील कबड्डीचा हा पहिला सामना आहे. पहिल्या विकेटचे श्रीगणेशा झालेले आहे. ओपनचा खो खोचा पहिलाच सामना आहे आणि जयूसाठी 2 मिनिटासाठी सर्वजण स्तब्ध उभे आहेत. बघा, कारण जयूला सर्वजण मिस करत आहेत. क्रिकेट सांगा, खो खो सांगा, खूपच चांगला जयू खेळत होता. पैशाची कमी त्याच्यामुळे पडत नाही. 101 देणारे असतात ना, ते पण माझ्या दृष्टीने महत्वाचे असतात. दुसरे एक आपटे म्हणून होते शांतीची माणसं असे आपटे ऋषी इथपर्यंत कोण पैसे देतो, कोण देत नाही, त्याच्यावर मला कोणतंही काय म्हणणार नाही. आयुष्यामध्ये एवढं सगळ्या आयोजकांना सांगून ठेवतो, अरे सगळे येतील आपले ऋषी, आणखी दुसरे जे असतील ते आतापर्यंत आई कालिका माता अर्नाळा किल्ला आणि जयेश क्लब अर्नाळा दोन्ही बी टीम आहेत. इतके प्लेयर खेळत आहेत, सर्व नवखे आहेत. अजून पाहिजे तितकं त्यांना खो खोचं ज्ञान मिळालं नाही, पण हळूहळू खेळून होऊन जाईल. दोन्ही संघांच्या मुलांच्या आई वडील आलेले आहेत. पूर्ण मॅच दाखवायला नाही मिळणार, कारण पूर्ण मॅच दाखवली तर व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल.
किती महिने कार बॅकून फिरवी महिने मित्रांनो मॅच एकेकने बराबरी झालेली आहे. तर पुढचा जो सेकंड हाफ आहे तो बघायला भरपूर मजा येणार आहे. सेकंड इनिंग चालू झालेली आहे आता. सही में पूछ के अभी हम लोग उसके दिन में कैब समीर से चलवा चलवा एक दिन में कैब बोलेगी बेना पट्टी खेलने कॉलेज की बंग मरुआ क्या स्कूल में आकाशी Uy. नंतर मार झपकाय
तुला काय रे वाटी एक घे काय मिनिटा म्हणजे ना. चला तर मित्रांनो, व्हिडिओचा निरोप इथूनच घेतो. आजच्या दिवशी जास्त सामने झाले नाही, पण उद्या भरपूर सामने होणार आहेत. तर जर तुम्हाला उद्याही असे सामने बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओला इथूनच निरोप घेतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय श्रीराम.